नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत एक झणझणीत आणि चविष्ट मच्छीच्या अंड्याची चटणी. जर तुम्ही सी फूडचे चाहते असाल, तर ही रेसिपी नक्कीच तुमच्या मनात घर करेल. अगदी कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणारी आणि भाकरी, चपाती किंवा गरमागरम भातासोबत अप्रतिम लागणारी ही चटणी एकदा खाल्ली की तिची चव विसरणार नाही. मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या रेसिपीमध्ये मी तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहे, ज्यामुळे मच्छीच्या अंड्याची चटणी प्रत्येक वेळी परफेक्ट, खमंग आणि चवदार बनेल. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजची खास आणि भन्नाट मच्छीच्या अंड्याची चटणी. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. तर सर्वात आधी आपल्याला इथे खूप सारे कांदे कापून घ्यायचे आहेत. आता आपण जशी अंड्याची चटणी बनवतो ना, त्याच प्रकारे ही चटणीसुद्धा बनवायची आहे. त्यामुळं खूप सारे कांदे कापायचे, गॅसवर कढई ठेवायची, कढईमध्ये तेल टाकायचं आणि या अंड्याच्या चटणीला तेल थोडं जास्त लागतं, त्यामुळे जास्तच टाकायचं थोडंसं किंवा तुम्ही कमी तेलामध्ये सुद्धा बनवू शकता, पण जास्त तेल टाकल्याने अजून छान होते. तर इथे मी खूप सारे कांदे कापून घेतले आणि ते कांदे या तेलामध्ये टाकून घ्यायचे आणि कांदा जर आपल्याला लवकर तळून पाहिजे असेल, तर आपण याच्यात मीठ टाकायचं. मीठ टाकल्याने काय होतं, कांदा लवकर परतला जातो. लवकर त्याला गोल्डन कलर यायला लागतो. त्यामुळं कांदा परतत असताना मीठ टाकलं ना, तर तो लवकर परतला जातो. आता इथे मी कांद्यामध्ये मीठ टाकलं आणि कांदा छान असा परतून घेत आहे. तर खूप सोपी रेसिपी आहे आणि नक्की एकदा करून बघा, जर तुम्हाला आवडत असेल तर. आता इथे मी कांदा छान परतून घेते. कांदा परतलेला आहे. आता याच्यात आपल्याला मिरची आणि लसणाची पेस्ट टाकायची थोडीशी. तर किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही टाकू शकता आणि याच्यात घरातील बेसिक मसालेसुद्धा टाकणार आहे. पण मिरची आणि लसणाने अजून छान तिखटपणा येतो. त्यामुळे टाकून घ्यायची किंवा मिरच्या कापूनसुद्धा टाकू शकता. आता मिरची आणि लसणाची पेस्ट टाकल्यानंतर घरातील बेसिक मसाले, इथं लाल मिरची पावडर 1 चमच टाकून घेतलं. धना पावडर अर्धा चम्मच, अर्धा टीस्पून हळद आणि काळा मसाला 1 चम्मच टाकायचा आहे. तुमच्या घरात जेही मसाले अवेलेबल असतील, तुम्ही जेही वापरत असाल ते तुम्ही ते टाकू शकता. आता हे सगळे मसाले टाकल्यानंतर छान परतून घ्यायचं. बघू शकता मी ते परतून घेत आहे. आता इथे ना तुम्ही याच्यामध्ये टोमॅटोसुद्धा टाकू शकता 1 किंवा 2, पण मी स्किप केले आहे. तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही टाकू शकता. तर इथे ना थोडंसं पाणी टाकून हा मसाला आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे. पाणी टाकल्याने काय होईल ना, हा मसाला छान शिजेल आणि याला तरी येईल आणि मसाल्याला तरी येईल म्हणून पाणी टाकून थोडासा मसाला शिजू द्यायचा. आता पाणी टाकून मी ते मसाला थोडासा शिजू दिलेला आहे, बघू शकता. आता याच्यात टाकून घ्यायचे आपल्याला मच्छीचे अंडे. हे बघा अशा प्रकारे. तर मी अंडे टाकून घेतले आणि याला असं मॅश करायचं. बघू शकता याला मी छान असं फिरून घेत आहे. आपल्याला असं फिरून घ्यायचं पहिले, टाकल्यानंतर फोडून घ्यायचे सगळे अंडे आणि मिक्स करायचं. मी याला मिक्स करून घेते. आता कोणाकोणाला आवडत सुद्धा नसतील हे, किंवा मला स्वतःलाच आवडत नाहीत हे, पण बनवायला लागतात. इथे थोडंसं पाणी टाकायचं आणि पाणी टाकून आपल्याला शिजू द्यायचं आहे आणि मध्ये-मध्ये याला मिक्स करत राहायचं, नाहीतर हे काली लागू शकतात. आता ही अंडे बनवण्याची पद्धतसुद्धा वेगवेगळी आहे, पण मी जसे अंड्याची चटणी बनवतात ना, त्यानुसार बनवत आहे. पण आपण अंड्याच्या चटणीमध्ये पाणी टाकत नाही, याच्यात थोडंसं पाणी टाकायला लागतं आणि खूप साऱ्या पद्धतीने बनवले जाऊ शकतात, पण मी एकदम सोपी पद्धत तुम्हाला दाखवत आहे. बघू शकता पाणी आटलेलं आहे आणि याच्यातले अंडे छान फुललेले आहेत. ते छान फुललेले आहेत बघू शकता. तर इथे ही मच्छीच्या अंड्याची रेसिपी रेडी आहे. आता ही तुम्ही चटणी ना भातासोबत खाऊ शकता किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता. खूप छान लागते. तर इथं मच्छीच्या अंड्याची चटणी
रेडी आहे. मी प्लेटात घेते आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.